निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला तो 19 एप्रिलला। त्याच्या जवळपास महिनाभर अगोदरच प्रचाराला सुरुवात झाली होती। अगदी पहिल्या टप्प्यापासून प्रचार जोरदार सुरू झाला होता। खरं तर लोकसभेमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं शेवटचं भाषण केलं त्याच भाषणामध्ये या प्रचाराची दिशा काय असेल याचा स्पष्ट संकेत मिळाले होते। ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 पार हा नारा दिला होता। पहिल्या टप्प्यापासून ते 7व्या टप्प्यापर्यंत प्रचार एकसंध मुळीच नव्हता। या प्रचाराला टप्प्याटप्प्यांमध्ये पाहावं लागेल इतकी या प्रचाराची दिशा बदलत गेली। पहिल्या टप्प्यापासून 7व्या टप्प्यापर्यंत लोकसभा निवडणुकांचा प्रचार नेमका कसा होता बघूया। पहिल्या टप्प्यामध्ये अब की बार 400 पार ही भाजपनं घोषणा रेटून धरली होती। विविध योजना आणि राम मंदिर उभारणीचा मुद्दा देखील चर्चेत होता। तर संविधान बदलणार असा काँग्रेसनं भाजपवर आरोप करत प्रचार केला। विरोधकांच्या भ्रष्टाचारावर मोदींनी शरसंधान साधत उत्तर दिलं। विकास आणि जागतिक स्थानावरही भाजपनं पहिल्या टप्प्यातल्या प्रचारात भर दिला। भारत विश्वगुरू होणार असा विश्वास भाजपनं या पहिल्या टप्प्यात व्यक्त केला। आणि यानंतर फेज 2 मध्ये काय झालं? प्रचाराचा दुसरा टप्पा जेव्हा देशभरामध्ये सुरू झाला, या दुसऱ्या टप्प्यासाठी जेव्हा मतदानाला सुरुवात होणार होती त्याचा प्रचार सुरू होता, त्यावेळेस काय काय झालं त्यावर एक नजर टाकूया। दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वात जास्त प्रचाराचा भर होता तो काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये, कारण काँग्रेसचा जाहीरनामा तोपर्यंत प्रकाशित झाला होता। या जाहीरनाम्यावर भाजपनं जोरदार टीका केली होती आणि नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये जे 34 भाषणं केली होती त्यापैकी 7 भाषणांमध्ये या जाहीरनाम्यावर जोरदार टीका झाली। काँग्रेसच्या जाहीरनाम्याला न्यायपत्र असं म्हणण्यात आलंय आणि ते न्यायपत्र म्हणजे मुस्लिम लीगचा जाहीरनामा असल्याची जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। राम मंदिर सोहळ्यावर काँग्रेसनं बहिष्कार टाकला या मुद्द्याचा वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला। देशामध्ये संविधान बदलाचा डाव असल्याचं काँग्रेसनं पहिल्या टप्प्यातच म्हटलं होतं आणि हाच आरोप काँग्रेसनं पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा केला। नरेंद्र मोदी यांचं सरकार देशामध्ये पुन्हा आलं तर यापुढच्या निवडणुका होणार नाहीत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी याच टप्प्यामध्ये केली होती। त्यानंतर निवडणुकांचा तिसरा आणि चौथा टप्पा आला, मात्र तोपर्यंत प्रचाराची दिशा बदलू लागली होती। भाजपच्या प्रचारामधून 400 पारचा नारा हा दुसऱ्या टप्प्यामध्येच कमी व्हायला सुरुवात झाली होती। तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये काय झालं? संपत्ती हस्तांतरण कर याबद्दल सॅम पित्रोदा काँग्रेसचे नेते यांनी एक विधान केलं आणि या विधानानं प्रचंड गदारोळ झाला। भाजपच्या नेत्यांनी या विधानानंतर सडकून टीका केली काँग्रेसवर। पाकिस्तानचा आदर राखा असं वक्तव्य काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केलं आणि यावर सुद्धा भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली। अगदी नरेंद्र मोदी यांनी ही टीका केली। संपत्तीचं पुनर्वाटप होईल जर काँग्रेसचं सरकार आलं तर असा आरोप भाजपनं काँग्रेसवर करायला सुरुवात केली। तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याची ही वैशिष्ट्य आणि मुस्लिमांना संपत्ती देणार असल्याचा आरोप भाजपनं काँग्रेसवर करायला सुरुवात केली। धर्मावर आधारित आरक्षण काँग्रेस देईल असं भाजपनं म्हटलं आणि स्त्री धन मंगळसूत्र काँग्रेसचं सरकार आलं तर काढून घेतलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधल्या बैसवाडामध्ये झालेल्या सभेमध्ये म्हटलं आणि हेच वक्तव्य पुढे भाजपच्या अनेक नेत्यांच्या प्रचाराची दिशा ठरवणारं ठरलं। 400 पार हा भाजपच्या प्रचारातून तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये नारा अत्यंत कमी व्हायला लागला। याचा अर्थ तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या प्रचारामध्ये धर्मावर आधारित प्रचार हा प्रामुख्यानं पाहायला मिळाला। 5व्या टप्प्यामध्ये सुद्धा तीच धार कायम राहिली। हिंदू मुस्लिम मुद्द्यावर प्रचाराचा भर पाहायला मिळाला। काँग्रेसचं मुस्लिम वोट बँकेचं राजकारण सुरू असल्याचा आरोप भाजपनं या 5व्या टप्प्यात केला। काँग्रेस संपत्तीचं फेरवाटप करेल, तुमची संपत्ती ज्यांची मुलं अधिक आहेत त्यांना जाईल असा आरोप भाजपकडून नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जाऊ लागला। याशिवाय आरक्षणाचा मुद्दा आला। काँग्रेस हे एससी एसटी आणि ओबीसीचं आरक्षण हे मुस्लिमांना देईल, मुस्लिमांसाठी वेगळं आरक्षण दिलं जाईल असाही आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जाऊ लागला। याशिवाय भाजपेतर पक्षांच्या नेत्यांच्या भ्रष्टाचारावर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमधून टीका केली। मोदी हे शहा यांच्यासाठी मतं मागतायत असा आरोप यावेळेस केजरीवाल यांनी केला। केजरीवाल खरं जेलमध्ये होते, मात्र तोपर्यंत त्यांना प्रचारासाठी जामीन मिळाला होता आणि त्यानंतर त्यांनी जो पहिला आरोप केला तो असा होता की अमित शहा यांच्यासाठी मतं मागितली जात आहेत। 2029 मध्ये सुद्धा मोदीच भाजपचं नेतृत्व करणार असं अमित शहा यांनी म्हटलं आणि केजरीवाल यांनी जो आरोप केला होता त्याला एक प्रकारे खोडून काढण्याचा प्रयत्न केला।
यानंतर आला मतदानाचा 6वा आणि 7वा टप्पा. 5 वर्षांमध्ये आम्ही समान नागरी कायदा आणणार असं वक्तव्य अमित शहा यांनी या 2 टप्प्यांमध्ये केलं आणि पुढचं सरकार आलं तर आपली दिशा काय असेल हे स्पष्ट केलं. हिंदू मुस्लिम मुद्द्यावर याही टप्प्यांमध्ये नरेंद्र मोदी यांचा भर राहिला. राहुल गांधी यांचा शहजादे म्हणून उल्लेख केला नरेंद्र मोदी यांनी. खरं तर या अगोदर सुद्धा असा उल्लेख केला होता, मात्र या निवडणुकीमध्ये तो उल्लेख शेवटच्या टप्प्यांमध्ये आला. याशिवाय गरिबांचा विकास, भारताचा विकास या मुद्द्यांवर भाजपच्या नेत्यांचा भर राहिला.